नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. देवघरात ठेवा या 3 वस्तू. आयुष्यामध्ये पैसा कधीच कमी पडणार नाही. घरामध्ये आपण रोज पूजा करतो, पण आपल्या घरामध्ये पैसा का टिकत नाही? आपलं देवघर कसं आहे, पण हे समाधान नाही. दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 3 दिव्य वस्तू ज्या देवघरामध्ये ठेवल्या तर माता लक्ष्मीचा स्थिर वास होतो. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी एक खास स्वामी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण सगळे स्वामी समर्थ यांचे भक्त आहोत. त्यांच्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामध्ये गुरु माऊली डॉक्टर अण्णासाहेब मोरे यांनी स्पष्ट सांगितले आहे की देवघर हे घराचे हृदय आहे. घरातली सकारात्मक ऊर्जा देवघरातून संपूर्ण पसरत असते. फक्त देव ठेवून उपयोग नाही, तर त्या योग्य वस्तूचा उपाय योग्य दिशेला भावनेने ठेवला तर त्याचा चमत्कार आपल्याला अनुभव मिळायला होतो. आजचा व्हिडिओ खूप दिंडोरी प्रणीत सेवा मार्गावर आधारित आहे. चला आपण जाणून घेऊया. बघा, देवघराचे काय आहे महत्त्व. देवघर म्हणजे एक कपाट नाही, ते तुमच्या घरातील आध्यात्मिक शक्तीचे केंद्र आहे. जिथे दिवा लागतो तिथे अंधार राहत नाही. ज्या घरामध्ये नामस्मरण होते तिथे दारिद्र्य टिकत नाही. गुरु माऊली सांगतात, देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे. पूजा करताना आपले तोंड पूर्व दिशेला असावे. देवघर स्वच्छ दिशेला असावे, शांत असावे, वर पाण्याची टाकी नसावी, कारण त्यामुळे ऊर्जा दाबली जाते. आता आपण मुख्य 5 वस्तूकडे वळूया. 3 वस्तू आहेत. क्रमांक 1, माता लक्ष्मीची बसलेली मूर्ती. तर मित्रांनो, पहिली सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे माता लक्ष्मीच्या बसलेल्या अवस्थेतील मूर्ती. फोटो शक्यतो असल्यास मूर्तीच ठेवा. चांदीची असेल तर उत्तम, नाही तर पितळ असले तरी चालेल. मूर्ती बसलेल्या स्थितीत असावी, उभी नसावी. बसलेली लक्ष्मी म्हणजे स्थिर लक्ष्मी, उभी लक्ष्मी म्हणजे चंचल लक्ष्मी. दररोज सकाळी पंचोपचार पूजा करावी. फुलं अर्पण करा, कुंकू लावा, हळदी कुंकू लावा, नैवेद्य दाखवा. दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामध्ये सांगितलेले सर्व लक्ष्मी समोर स्वामींचे नामस्मरण केल्यास धनवृद्धी जल्दी होते. 11 वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणा. अनेक भक्तांनी अनुभव सांगितलेले आहे की 3 महिन्यात घरातील आर्थिक अडचणी कमी झाल्या, कारण लक्ष्मी स्थिर झाली. 1 रुपयावर सुपारी ही अत्यंत सोपी आणि प्रभावी सेवा आहे. एक स्वच्छ रुपयाचे नाणे घ्या, त्यावर एक ताजी सुपारी ठेवा. सुपारी म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. दररोज त्या सुपारीची देवीसारखी पूजा करा. थोडे कुंकुम लावा, अक्षता अर्पण करा आणि मनात प्रार्थना करा की ही सुपारी पैशाचे आकर्षण करत आहे. घरात पैशाचा प्रवाह वाढत आहे. सुपारी 3 महिन्यांनी बदला. जुनी सुपारी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. हा उपाय साधा, सोपा आहे आणि सातत्य आहे. कोणताही उपाय करताना आपला भाव असणं महत्त्वाचं आहे. त्याचा परिणाम देखील आपल्याला दिसतो. तिसरा उपाय आहे गोमूत्र. आपल्या घरामध्ये गाईचे गोमूत्र. गाय आपल्या संस्कृतीत माता मानली जाते. गोमूत्र आणि गाईचे दूध पवित्र मानले जाते. देवघर शुद्ध ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी गोमूत्राने हलके शिंपडावे. गाईचे दूध अभिषेकासाठी वापरू शकता. छोट्या तांब्याच्या बाटलीत थोडे गोमूत्र ठेवू शकता. यामुळे वातावरण शुद्ध राहते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. जेथे शुद्धता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. 3 अतिरिक्त वस्तू म्हणजे दिंडोरी प्रणीत नियम. देवघर कधी बेडरूममध्ये नको. देव दक्षिण भिंतीला टेकू नका. देवघरामध्ये तुटलेली मूर्ती ठेवू नका. निर्माल्य खूप साठवू नका. खाली स्वच्छ भांडे ठेवा. कुबेराची लहान मूर्ती ठेवू शकता, पण ती लक्ष्मी समोर असावी. दिवा रोज लावा. शक्य नसेल किमान संध्याकाळी तरी. गुरु माऊली सांगतात, आपल्या देवघरामध्ये दिवा लागला पाहिजे. मोठ्याने लावू नका. मोबाईलवरती नामस्मरण करू नका. आणखीन 2 दिव्य वस्तू आता सांगते. आणखीन 2 अत्यंत महत्त्वाच्या वस्तू. पहिली वस्तू म्हणजे दक्षिणावर्त शंख. आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे. समुद्र मंथनातून लक्ष्मी प्रकट झाल्यामुळे शंख हा त्या दिव्य ऊर्जेचा प्रतीक आहे. देवघरातील दक्षिणावर्त शंख ठेवा. दररोज पूजा करताना हलकेच फुका किंवा किमान त्याला पाणी अर्पण करा. शंखनादाने नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरातील कंपने शुद्ध होतात. विशेष म्हणजे शुक्रवार आणि पौर्णिमेला शंख फुकणे अत्यंत लाभदायक आहे. दुसरी वस्तू म्हणजे कमलासनावर लक्ष्मी यंत्र श्रीयंत्र बसलेल्या लक्ष्मी मूर्तीखाली ठेवा. एक छोटा श्रीयंत्र ठेवा. कमलासनावर स्थापित असले तर अधिक चांगले. दररोज पूजा करताना 11 वेळा म्हणा, ओम कमलवासिनी नमः. हा मंत्र धन स्थिर करता येणारा पैसा टिकवतो, व्यवसायात वाढ करतो. दिंडोरी प्रणीत मार्गामध्ये मूर्ती आणि यंत्र एकच असतील जल्दी परिणाम दिसतो. खास स्वामी उपाय आता सांगते. एक विशेष उपाय. दर गुरुवारी देवघरामध्ये देवासमोर बसून आपण लक्ष्मीसमोर साखर ठेवा. हा उपाय आपल्याला 11 गुरुवार करायचा आहे आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थाचा मंत्र आपल्याला बोलायचा आहे. आपल्याला घरामध्ये
मित्रांनो, पैसा हा फक्त नोटांचा खेळ नाही, तो ऊर्जा आहे. देवघर हे त्या ऊर्जेचे केंद्र आहे. आजच या 3 वस्तू आपल्या घरामध्ये योग्य पद्धतीने ठेवा. नियमित पूजा करा, स्वामींचे नामस्मरण करा. आपण ज्या वस्तूबद्दल बोललो ते फक्त वस्तू नाही, तर त्या ऊर्जेचे माध्यम आहेत. दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामध्ये गुरुमाऊली डॉक्टर अण्णासाहेब मोरे यांनी एक गोष्ट खूप ठामपणे सांगितली आहे की देवघरात ठेवलेली प्रत्येक वस्तू जिवंत ऊर्जा निर्माण करते. आपण देवघरासमोर बसतो तेव्हा आपले विचार कसे असतात यावर लक्ष्मीचा वास अवलंबून असतो. आपल्या मनामध्ये राग, द्वेष, चिंता हे आपल्या विचारांमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे मन शांत ठेवा. 2 मिनिटे डोळे मिटून स्वामींचे नामस्मरण करा. दिंडोरी प्रणीत सेवेमध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. देवघर रोज स्वच्छ झाडून पुसून घ्या. आठवड्यामध्ये एकदा गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून शुद्धी करा. देवाच्या समोर कधी चप्पल आवाज गोंधळू नका. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघरात तिजोरी ठेवू नका. तिजोरी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा, पण तिचा दरवाजा उत्तर दिशेला उघडणारा असावा. लक्ष्मीची कृपा वाढते. गुरुमाऊली सांगतात की देवघरामध्ये लाल किंवा पिवळा कापड अंतरावे. हे रंग समृद्धीचे प्रतीक आहे. दर शुक्रवारी लक्ष्मीसमोर एक छोटी साखरेची वाटी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ती साखर लहान मुलांना द्या. यामुळे आपल्या घरामध्ये धनप्रवाह वाढतो. देवघरात तुटलेली अगरबत्ती स्टँड, जुनी फुले साठवू नका. ऊर्जा अडकते. सुगंधी वातावरण ठेवा. चंदन अगरबत्ती लावा. आणखीन एक अनुभव सांगते. अनेक भक्तांनी सांगितलेले आहेत. त्यांनी देवघरातून फक्त वस्तू ठेवल्या पण नामस्मरण नव्हते. परिणाम जाणवला नाही. पण जेव्हा त्यांनी दररोज 11 मिनिटे जप सुरू केला तेव्हा घरातील भांडणे कमी झाले. पैशाचा अपव्यय थांबला. मित्रांनो, पैसा वाढवण्यासाठी देवघर महत्त्वाचं आहे, पण त्यातून महत्त्वाचं आहे आपली देवांवरती भावना कशी आहे. स्वामींच्या चरणी पूर्ण श्रद्धा ठेवा. सेवा सातत्याने करा. दिंडोरी प्रणीत सेवेमध्ये सातत्य हाच सर्वात मोठा मंत्र आहे. जो भक्त नियमितपणे गुरुवारची सेवा करतो, नामस्मरण करतो, देवघर स्वच्छ ठेवतो, त्यांच्या घरात कधी अन्न, वस्त्र आणि पैशाची कमतरता राहत नाही. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगते. फक्त उपाय सांगून उपयोग नाही. भक्तांनी अनुभव ऐकले की मनाला विश्वास बसतो. दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामध्ये अनेक भक्तांनी त्यांच्या आयुष्याबद्दल भरपूर अनुभव सांगितलेले आहेत. एका भगिनीने सांगितले की त्यांच्या घरात बसलेल्या माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित केली. दररोज 11 वेळा श्री स्वामी समर्थाचा नामजप सुरू केला. फक्त 2 महिन्यात त्यांच्या छोट्या व्यवसायाची उलाढाल उत्पन्न झाली. पूर्वी रोज चिंता असायची, पण नंतर पैशाची आवक वाढल्याने घरात समाधान आले. दुसऱ्या एका भावाने सुपारी उपाय सुरू केला. 1 रुपयाची सुपारी ठेवून दररोज पूजा केली. त्यांनी सांगितले की आधी पैसा येत होता पण टिकत नव्हता. अनावश्यक खर्च होत होता. 3 महिन्यात खर्चावर नियंत्रण झाले. जुने कर्ज कमी झाले आणि त्यांनी नवीन नोकरीची संधी मिळाली. आणखीन एका कुटुंबाने देवघरामध्ये नियमितपणे गोमूत्र शुद्ध करायला सुरुवात केली. घरात सतत भांडणे होते, वातावरण जड होते, पण काही आठवड्यामध्ये घरात शांतता जाणू लागली. मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष वाढले. तर मित्रांनो, हे चमत्कार नाहीत, ही सातत्य आणि श्रद्धा आहे. योग्य मार्गाची शक्ती आहे. जर तुम्हाला हा मार्गदर्शन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी भक्त परिवारात नवीन चॅनलवर असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.